क्या बोलता है बेंटा, टेंशन नहीं लेने का, दूंगा उसको जाके खर्चा पाणी, डरने का नाही, आपण है ना. हे वाक्य ऐकूनच काय भारी कॉन्फिडेंट फील होतं की नाही. पण आपल्याला वाटतं की आपला मुलगा एवढा कॉन्फिडेंट का नाहीये. कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास म्हणजे काय, तर एखादी गोष्ट अगदी ठामपणे बोलणे, याला तर कॉन्फिडन्स म्हणतात ना. मग आपल्या मुलांमध्ये तो कमी असं आपल्याला का वाटतं. एक काम करा, तुमच्या मुलाला की नाही एखाद्या पिक्चरचं सॉन्ग गायला सांगा किंवा एखादा फेमस डायलॉग बोलायला सांगा. बघा काय एक्सप्रेशनने तो बोलेल की नाही आणि आपल्याला वाटेल की काय भारी बोलतोय हा. मग इथे याचा कॉन्फिडन्स असतो. पण हेच तुम्ही एखाद्या शाळेतलं वाक्य बोलायला सांगा, अभ्यासाचं उत्तर द्यायला सांगा किंवा अभ्यासाची कविता बोलायला सांगा, तिथे मात्र त्याचा कॉन्फिडन्स फार असा डळमळून जातो. का बरं. खरं तर कॉन्फिडन्स म्हणजे पॉवर ऑफ नॉलेज. जर तुमच्याकडे नॉलेज असेल ना तर तुम्ही कॉन्फिडंट असता. आणि लो कॉन्फिडन्स म्हणजे काय, तर लॅक ऑफ नॉलेज. मग जर तुम्हाला वाटते तुमच्या मुलामध्ये कॉन्फिडन्स कमी आहे, तर ज्या विषयाचा कॉन्फिडन्स कमी आहे ना, त्या विषयाचं नॉलेज तुमच्या मुलाला द्या आणि मग बघा तो कसा पॉवरफुली स्ट्रॉंगपणे त्याचं मत मांडेल, कॉन्फिडेंटली बोलायला लागेल. तुमच्यात कॉन्फिडन्स आहे की नाही आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.